जर आपण कुठलंही क्षेत्र पाहिलं, खाजगी असेल, सरकारी असेल, ग्रामीण भागातील उद्योग व्यवसाय असतील, त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला पुढे आहेत. पण माता बहिणींनो, तुम्हाला मी सांगू इच्छितो की हे जर तुम्हाला असं वाटत असेल की आज जी मी प्रगती करते, आज जी मी आकाशाची भरारी घेते, ते माझ्या नशिबामुळे, माझ्या भाग्यामुळे मला मिळालेलं आहे, तर मी तुम्हाला सांगतो, हे तुम्हाला तुमचं भाग्यामुळे मिळालेलं नाही, हे तुम्हाला तुमच्या नशिबामुळे मिळालेलं नाही. आणि एवढंच नाही तर तुम्ही सोमवार, मंगळवार अंबाबाईचा, महादेवाचा, खंडेरावाचा, जे 33 कोटी देवी देवतांचा उपास धरतात ना, त्यांच्या आशीर्वादामुळे देखील मिळालेलं नाही. मग हे कसं मिळालेलं? तर तुम्हाला सांगतो, राजमाता राष्ट्रमाता माता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्वराज्यामुळे हे तुम्हाला मिळालेलं आहे. ज्ञानज्योती, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या त्यागामुळे हे तुम्हाला सर्व मिळालेलं आहे. कुणामुळे? बाधिवामुळे. आणि बाधिवामुळे कसं मिळालेलं आहे हे देखील मी सर्व स्पष्टपणे तुम्हाला सांगणार आहे. आणि क्रांतीज्योती महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षण क्रांतीपर्यंत. आणि एवढंच नाही तर हे तुम्हाला सर्व मिळालेलं आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे. हे आज हक्क, हे आज तुम्ही मान सन्मान स्वाभिमानाने जे जीवन जगताय, हे हक्क तुम्हाला त्या संविधानाने प्रदान केलेले आहेत. 27 डिसेंबर हा मनुस्मृती दहन दिवस म्हणून आपण सर्व माया बहिणी, सर्व समाज बांधव पुढे जाऊन मनुस्मृती दहन करत असतो. पण त्या मनुस्मृती दहनचा अर्थ आपल्याला माहित नाही, त्या मनुस्मृती दहनचा आपल्याला अर्थ माहित नाही. मनुस्मृती दहन का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि का मनुस्मृती दहन केल्यानंतर आज महिलांना मान सन्मान मिळतोय? आज जर विचार केला तर 2200 वर्ष होत आहेत मनुस्मृतीच्या काळाला. किती? 2200. पण जास्त लांब नाही आपण जाऊ. ज्या दिवशी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन केलं, त्या दिवसापासून तर 2026 मध्ये 1 तारखेपर्यंत आज तुम्हाला मनुस्मृती दहन करून 99 वर्ष पूर्ण होत आहेत. किती वर्ष? 99. आणि या 99 वर्षामध्ये त्या मनुस्मृतीच्या काळामध्ये आपल्याला मागे जायचंय. आणि मागे गेल्यानंतर आपल्याला महिलांवरती होणारे अन्याय, अत्याचार आपल्याला अनुभवून घ्यायचे. ज्या वेळेस मनुस्मृती नावाचा ग्रंथ होता, देवी देवता पूजा करणारे माझे समाज बांधव आहेत, आज त्यांना मी सांगू इच्छितो, 12 बापांचा अंधारा लावला, बाप खरा तो बाजूला ठेवला. आज त्याच्यावरून मी तुम्हाला सांगू इच्छितो की आज जी तुम्ही प्रगती करताय, आज ती प्रगती त्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आहे. आणि आज आपण 100 वर्ष मागे जाऊ. 100 वर्ष मागे गेल्यानंतर पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये महिलेला पुरुषाची चप्पल समान समजलं जात होतं. काय समजलं जात होतं? चप्पल समान, पायातली चप्पल समान तुम्हाला समजलं जात होतं. आणि एवढंच नाही तर तुम्हाला शिक्षणाचा अधिकार नव्हता, तुम्हाला नवऱ्याचा पुढे बोलण्याचा अधिकार नव्हता. तुम्हाला एकच अधिकार, फक्त आणि फक्त चूल आणि मूल, चूल आणि मूल सामान्याचा तुम्हाला अधिकार होता त्या मनुस्मृतीच्या काळामध्ये. आणि त्या मनुस्मृतीच्या काळामध्ये जर तुमचा नवरा मेला तर तुमच्या नवऱ्याच्या सोबतीला, तुमच्या नवऱ्याच्या किरडीवर तुम्हाला ढकलून दिलं जात होतं. आणि तुमचा आवाज लोकांना यायला नको म्हणून आजूबाजूला डफळे वाजवले जात होते, आजूबाजूला ढोल ठोकला जात होता. कशासाठी? की ती जिवंत महिला ओळखते, तिची ज्या वेदना आहेत, तिचा जो त्रास आहे तो लोकांपर्यंत पोहोचायला नको. हा मनुस्मृतीच्या काळामधली, मनुस्मृतीच्या काळामध्ये महिलांना, जसं मनुस्मृतीच्या काळामध्ये शूद्र तुम्हाला समजलं जात होतं, दलित बांधवांना शूद्र समजलं जात होतं. पण दलित बांधवांना मी सांगू इच्छितो की शूद्रहून अतिशूद्र जर कोणाला समजलं जात होतं तर ती महिला होती. महिलेला शूद्राहून अतिशूद्र समजलं जात होतं. नैसर्गिक प्रक्रिया आहे, प्रत्येक माता बहिणीला येते, महिन्याचे पिरियड्स येतात आणि त्या महिन्याचे पिरियड्स येतात, मासिक धर्म होतो. त्या मासिक धर्माच्या काळामध्ये त्या महिलांना गुरुद्वारांच्या गोठ्यामध्ये राहावं लागत होतं, त्या महिलांना गोठ्यामध्ये राहावं लागत होतं. जरी तुम्हाला त्रास येत असेल, वेदना होत असतील, तरी देखील तुम्ही त्यांना बोलू शकत नाही की मला त्रास होतोय. आणि जोपर्यंत तुमचा मासिक धर्म पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्हाला घरात प्रवेश देखील नव्हता. आणि एवढंच नाही तर तुम्हाला मालमत्ता ठेवण्याचा अधिकार देखील नव्हता.
होता. आज जे तुम्ही सोनं नाणं चांदी घालून मिरवतायत ना, जगाला जे दाखवतायत ते दाखवण्याचा तुम्हाला देखील अधिकार नव्हता. पण काळ बदलला. ज्या वेळेस महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विचारणा करण्यात आली की बाबासाहेब तुम्ही दलित समाजाचे नेते, पण तुम्ही ज्या वेळेस संविधान लिहिलं त्यावेळेस संविधानामध्ये असं तुम्ही कधी दाखवून दिले नाही की मी दलित समाजाचा नेता आहे, दलित समाजाच्या महिलांसाठी करी. आज जर आपण विचार केला, ज्यावेळेस संविधान लागू झालं त्या दिवसापासून मनुस्मृतीच्या काळात तुम्हाला मी आठवण करून दिलेला आहे. मनुस्मृतीच्या काळामध्ये काय होतं, चप्पल समान समजलं जात होतं. आणि ज्या दिवसापासून संविधान लागू झालं ती चप्पल असणारी स्त्री आज पुरुष प्रधान देशामध्ये एक डोक्याच्या ताज बनून राहिलेली आहे. आज ती पुरुष प्रधान स्त्री डोक्याच्या ताज म्हणून तिला जगात मिळवत आहे. आणि ज्या मनुस्मृतीच्या काळामध्ये तुम्हाला नवऱ्याचा पुढे बोलण्याचा अधिकार नव्हता, आज ती माय माऊली तिच्या न्याय हक्कासाठी दुनियाची लढत आहे. आणि एवढंच नाही तर ती आज शिक्षण घेऊ लागली, तिच्या पसंतीचा नवरा करू लागली, तिच्या पसंतीची साडी घालू लागली. हे सर्व अधिकार तुम्हाला कुठल्या देवाने दिलेले नाहीत. हे सर्व अधिकार तुम्हाला त्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने प्रदान केलेले आहेत. आणि हे सोडून तुम्ही त्या बापाला सोडून, मी म्हणताना आधीच बोललो होतो की बाप खरात बाजूला ठेवला, 12 बापांचा अंगारा लावला. म्हणजे आपला जो बाप आहे, ज्या बापाचा बाप आहे, त्याने संविधान लिहित असताना अशा तरतुदी, असे कायदे नमूद केले की त्या कायद्यांमुळे आज तुमचा मान सन्मान अधिकार आणि तुम्ही स्वातंत्र्याने आकाशामध्ये भरारी घेताय. जर काळ विचार केला तर ज्या महिलांना मालमत्ता ठेवण्याचा अधिकार नव्हता त्या अंगामध्ये सोनं नाणं घेऊन मिळते. आणि एवढंच नाही तर ती आज तिच्या मुलांना ठामपणे शिक्षण देऊ शकते. ज्या संविधानाच्या, ज्या मनुस्मृतीच्या काळामध्ये जर तिचा नवरा मेला तर तिला आगींचा दाग द्यावा लागत होता, तिला दहनमध्ये टाकून देत होते, जिवंत जाळून टाकत होते. आणि आज त्या संविधानामुळे त्या ज्या महिलेचा नवरा मरतो तिला त्या संविधानाच्या तरतुदीमुळे विधवा पेन्शन मिळते. काय मिळते? विधवा पेन्शन. आणि ही विधवा पेन्शन तुम्हाला ना तुमच्या लाडक्या देवाभावाने आणि लाडक्या कुठल्या सत्ताधारी पक्षाच्या नेत्याने दिलेलं नाही. आणि हे तुम्हाला विधवा पेन्शन कुठल्या आशीर्वादामुळे किंवा भगवंताच्या नशिबामुळे मिळालेलं नाही, तर हे विधवा पेन्शन देखील तुम्ही आज जी घेतायत ना ती त्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळे घेतायत. आणि दुसरी मेन गोष्ट, आज तुम्ही आधी पुरुष प्रधान मनुस्मृतीच्या काळामध्ये एक व्यक्ती 10 बायको करायचा. किती करायचा? 10 बायका. तरी देखील पहिली बायको त्या दुसऱ्या बायको विरुद्ध बोलू शकत नव्हती, नवऱ्याला तक्रार करू शकत नव्हती, आवाज उठवू शकत नव्हती. पण आज तुम्हाला त्या संविधानाने अधिकार दिलेला आहे, तुम्ही तुमच्या पसंतीचा नवरा निवडू शकता. आणि जर तुम्हाला योग्य वाटला तुम्ही त्याच्याशीच लग्न करू शकता. काळ बदलला म्हणून कडूबाई खरंच म्हणतात, खात्याचा लेकरू हातात झाडाने दोईवर शेंगाची पाठी. अरे कपड्याला लागता खरकटा बत्ता फजिती होती माय मोठी, माझ्या भीमान माय सोन्याने भरली होती. हे सोन्याची होती त्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भरून दिलेली. आज तुम्ही ज्याचं गुणगान गातात ना, माझ्या भावाने मला 1500 दिले, आणि कुठे बोलतात? शेतामध्ये. आणि कुठे बोलतात? बाजारात. पण तुम्हाला सांगतो, तुमच्याकडून कुठली अपेक्षा न करता